मी अनुराधा केशव धारव. मी जांबा सिटी या प्रकल्पामध्ये गेली 8 वर्ष राहते. म्हणजे आम्ही दोघेही राहतोय आणि कायमस्वरूपी राहणारे असे आम्हीच दोघे जण आहोत. बाकी सगळे सुट्टीला येऊन जातात सेकंड किंवा फोर्थ सॅटर्डेला. आणि आता हल्ली वर्ष दीड वर्षापूर्वी पणसळकर इथे कायमस्वरूपी राहायला आलेली आहे. त्यामुळे आम्ही सध्या दोघे जण इथे आहोत. गेली 8 वर्ष आम्ही इथे राहतो. हवा तर एकदम उत्तम आहे. पोल्युशन म्हणजे प्रदूषण हा भागच नाही. विहिरीचं पाणी आहे तेही रोज ताजे झरे त्याला आहेत विहिरीला, त्यामुळे पाणीही एकदम सुंदर आहे. विहिरीचं पाणी इतकं गोड असतं हे मी प्रथमच अनुभवलं. कारण आतापर्यंत माझा समज जो होता की विहिरीचं पाणी म्हणजे मंचूळ असतं, पण इथे मात्र तसं नाहीये. विहिरीचं पाणी एकदम गोड आहे. फक्त आम्हाला जरा त्रास आहे म्हणजे की आम्हाला दापोलीला जायला पटकन रिक्षा मिळणं किंवा दुसरं कुठलं वाहन मिळणं हे इतकं इथून सोपं नाहीये. ती जर का आमची सोय झाली तर जास्तीत जास्त बरं होईल. मी लिखाण वाचन हे माझे छंद आहेत नोकरीतून रिटायर झाल्यानंतर, त्यामुळे मला वेळ कसा जाईल हा प्रश्न येत नाही. वेळ प्रसंगी मी इथल्या खेडच्या रोटरीच्या शाळेतही जाते, इथल्या शेजारच्या झडपीच्या शाळेत जाते. त्यामुळे मी माझं शिकवण्याचं काम चालू ठेवलेलं आहे. मधून मधून मी डोंबिवलीला जाऊन अजून क्लासमध्येही शिकवते. या वयाच्या 75 वर्षाला आम्ही ठरवून इथे आलेले असल्यामुळे आम्हाला असं काही वेगळं वगैरे वाटत नाही. आणि माझं माहेर श्रीवर्धन हे या नारळी पोफळीच्या ह्याच्यातच गेलेलं असल्यामुळे मला अधिक आवडतं. आम्ही इथे आल्यास गेल्या 8 वर्षात आम्हा दोघांनाही एकदाही हॉस्पिटलमध्ये जावं लागलेलं नाही. किरकोळ सर्दीचा तो तर येतोच, त्याचे काही विशेष वाटत नाही, पण मुद्दामहून असं आम्हाला दवाखान्यात जाण्याची वेळ आलेली नाही. कारण इथली हवा